नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची बेळगावची मानाची इरप्पा देवदादा सासनकाठी वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाली. चव्हाट गल्लीतील देवघरातील श्री ज्योतिबा देवाची विधिवत पूजा करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या काठीसह बैलगाड्यांद्वारे कोल्हापूर येथील ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी रवाना झाले. दरम्यान चव्हाट गल्लीतील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या देवघरामध्ये विविध धार्मिक विधी पार पडले. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाच्या दमण्याकरिता नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानातील पालखी आणि बैलगाड्यांचे विविध पूजेनंतर ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान झाले आहे. पालखीचा मुक्काम डोंगरावर 5 दिवस राहणार असून यात्रेमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतील. मंगळवार दिनांक 24 रोजी नार्वेकर गल्लीतील देवस्थानामध्ये ज्योतिबा देवाचा प्रकट दिन विधिवत साजरा करण्यात आला. प्रारंभी ज्योतिबाची पूजा करून तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले आणि त्यानंतर पालखीचीही पूजा झाली. पावसामुळे बैलगाडे उशिरा निघाले तरी खडेबाजार पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद आदगोंड उपस्थित राहून भक्तांना शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध मार्गातून मिरवणूक काढत सुमारे 19हून अधिक बैलगाड्या आणि 150हून अधिक भक्त वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान केले. पुढील 5 दिवसांमध्ये मार्गावरील होनगा, हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे वस्ती करून 29 रोजी वाडी रत्नागिरी येथील ज्योतिर्लिंग देवस्थानावर पालखी पोहोचणार आहे. यानंतर 1 एप्रिल रोजी दवणा पौर्णिमा आणि पालखी सोहळा संपन्न होईल. तर 6 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल मार्गातून आंबील घुगऱ्यांची यात्रा करत पालखी नार्वेकर गल्लीतील मंदिरात पोहोचेल. LPG गॅस रिफिल बुकिंगच्या सुधारित नियमांमध्ये पुन्हा बदल झाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडिया आणि काही वृत्तमाध्यमातून पसरत आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार LPG गॅस रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांनुसार 2 रिफिल बुकिंगमधील किमान अंतर शहरी भागासाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागामध्ये 45 दिवस इतकेच आहे. हेच वेळापत्रक पुढेही कायम राहणार आहे. दरम्यान गॅस टंचाई असल्याच्या अफवांमुळे काही ठिकाणी नागरिकांकडून घाईघाईने बुकिंग करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की LPGचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी घाबरून अनावश्यक बुकिंग टाळावं आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. इंधन टंचाईच्या अफवेनंतर मागील 2 दिवसांपासून बेळगाव शहरामध्ये पेट्रोल पंपावर होत असलेल्या नाहक गर्दीबाबत मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली होती. दरम्यान पेट्रोल पंप चालकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सूचना करण्यात आल्या. प्लॅस्टिकची बाटली किंवा कॅनमधून कोणत्याही वाहनधारकास पेट्रोल देऊ नये अशा सक्त सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले. यावेळी सर्व पेट्रोल डीलर्सनी आपल्या पेट्रोल पंपावर आपल्या पंपामध्ये आवश्यक इंधनाचा पुरेसा उपलब्ध साठा आहे, पेट्रोल खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये अशी सूचना लिहावी अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश दिले. तसेच पेट्रोल पंपावर गर्दी अथवा वाद निर्माण झाल्यास तात्काळ 112 या पोलीस हेल्पलाईनशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. प्रसंगी पेट्रोल पंप परिसरामध्ये 24 तास पेट्रोलिंग वाहन तैनात केले जातील अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण भरमणी यांच्यासह बेळगाव शहरातील असंख्य पेट्रोल पंप चालक मालक उपस्थित होते. सराफी व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून असंघटित सराफी समुदायाला बळकटी देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिले. हलगा येथील सुवर्णसौध येथे मंगळवारी दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन बेळगावतर्फे आयोजित सुवर्ण संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पारंपरिक दागिने तयार करणाऱ्या कारागीर व व्यावसायिकांच्या समस्या सरकार गांभीर्याने घेत असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावातील दागिन्यांना जागतिक मान्यता मिळावी तसेच सराफी व्यवसायांची परंपरा जपण्यासाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सराफी व्यवसायातील पिढ्यानपिढ्या कार्यरत व्यावसायिकांच्या हितासाठी असोसिएशनने अधिक प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकार या क्षेत्राच्या विकासासाठी आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बेळगाव तालुक्यातील काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे आयोजित सिद्धेश्वर यात्रेमध्ये भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळ्यांचा प्रमुख धार्मिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सोमवारी सायंकाळी सनई चौघड्यांच्या मंगल निनादात पालखी सोहळ्याचे आगमन श्री रुद्रपाक देवस्थान येथे झाले. धार्मिक विधी पूर्ण करून पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात श्री सिद्धेश्वर मंदिराकडे काढण्यात आली. या यात्रेमध्ये पारंपरिक अंबिल गाड्यांना विशेष मान देण्यात आला. सुवासिनींनी औक्षण करून गाड्यांचे स्वागत केले, तर विविध मानकरी घराण्यांच्या गाड्यांनी परंपरा जपली. देवाला नैवेद्य अर्पण करून भाविकांना प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शोभा गाड्यांची भव्य मिरवणूक पार पडली. विविध गल्लींमधील गाड्यांची आकर्षक सजावट आणि रोषणाई हे यावेळी विशेष आकर्षण ठरले. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बेंगळूर पोलिसांनी 0 FIR दाखल केला आहे. हा गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला असून पुढील तपासासाठी तो महाराष्ट्रातील बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. FIR मध्ये खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. याशिवाय विमानाच्या सुरक्षितता नियमांचे उल्लंघन, कमी दृश्यतेत लँडिंगला परवानगी, विमानाच्या वापरातील विसंगती आणि पायलट बदला संदर्भातील शंका याबाबतही तक्रार नोंदवली गेली आहे. या सर्व बाबींमुळे हा अपघात नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रोहित पवारांनी सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी केली असून यावर प्रशासनाकडून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मिळाले आहे. बेंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना दावणगिरी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार धावत्या वंदे भारत ट्रेनवर अचानक दगडफेक करण्यात आल्यानं प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडली नाही. घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क झालं असून दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी रेल्वे पोलिसांकडून केली जात आहे. मारिहाळ पोलिसांनी मटका जुगारावर छापा टाकून 2 आरोपींना अटक केली आहे. मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी मारिहाळ पोलीस ठाण्याचे ASI RM तळवार व त्यांच्या पथकाने मारिहाळ गावातील गुडदम्मा मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगारावर धाड टाकली. यावेळी निंगप्पा यल्लप्पा नेसर्गी वय 40 हा पैशांसाठी मटका खेळताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. चौकशीत आरोपीने कबुली दिली आहे की या खेळातून मिळालेली रक्कम तो नागेश गुडदप्पा बलोदी याला देणार होता. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माळमारुती पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका संशयिताला धारदार शस्त्रासह अटक केली आहे. मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी माळमारुती पोलीस ठाण्याचे PSI उदय पाटील हे शहरात गस्त घालत संशयितांची तपासणी करत असताना जिनेंद्र पद्मप्पा चौगुले हा हातामध्ये बेकायदेशीररित्या धारदार तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आला.
त्याच्या वागण्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याकडून तलवार जप्त केली. या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. निपाणी येथील आंबा मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झाला असून दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. बुधवारी सौद्यामध्ये प्रति डझन देवगड हापूस आंब्याचे दर 1200 ते 2200 रुपयांपर्यंत झाले होते. आज जवळपास 400 पेट्या आंब्याच्या दाखल झाल्या होत्या, परंतु महागाईमुळे सामान्य नागरिकांचा हिरमोड झाला. बाजारात चिकूचे दर 300 ते 600 रुपये, इराणी सफरचंद 1500 रुपये प्रति कॅरेट, डाळिंब 150 ते 229 रुपये किलो, टरबूज 30 रुपये किलो, द्राक्षे 1000 ते 1350 रुपये कॅरेट, कलिंगड 10 ते 15 रुपये किलो, पेरू 500 ते 800 रुपये कॅरेट इतके आहेत. सध्या देवगड भागामध्ये आंबा पीक कमी झाल्यामुळे दर वाढले आहेत. महिनाभरानंतर सामान्य नागरिकांना कमी दरात आंबा खरेदी करता येईल अशी अपेक्षा आंबा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून आतापासूनच आवश्यक खबरदारी घ्यावी असे निर्देश खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पंचायत विकास अधिकाऱ्यांना दिले. खानापूर तालुका पंचायत सभागृहामध्ये पिण्याच्या पाण्याबाबत आयोजित पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सध्या उन्हाळा सुरू झाला असून पुढील 2 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गावागावात उद्भवू शकणाऱ्या समस्यांचा आढावा घेत यादी तातडीने तयार करावी. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता कायमस्वरूपी उपायांवर लक्ष केंद्रित करावे. दुरुस्तीची गरज असलेल्या बोरवेल तातडीने दुरुस्त कराव्यात. अत्यावश्यक असल्यासच नवीन बोरवेल खोदाव्यात. अन्यथा भाड्याने बोरवेल अथवा टँकरने उपलब्ध करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा. पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता राखून शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री, PREDचे सहाय्यक कार्यकारी आदी उपस्थित होते. अनगोळ परिसरातील नाथपैनगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना काल मंगळवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाथपैनगर अनगोळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ राहणारे विक्रांत शांताराम जाधव यांच्या घरात सदर चोरी झाली. नातेवाईकांच्या निधनामुळे जाधव कुटुंबीय आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोळंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र, 4 ग्रॅमचे कर्णफुले तसेच सुमारे 8 तोळे चांदीचे दागिने असा किमती ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी जाधव यांचे बंधू घराकडे आल्यानंतरच चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. बळ्ळारी नाल्याच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाल्याचा विकास न झाल्याने पीक उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे मोर्चे व निवेदनांद्वारे मागण्या मांडल्या आहेत. मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच पिकाऊ जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर कामांमुळे शेती धोक्यात येत असल्याने ही कामे तात्काळ बंद करावीत अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक श्री ज्ञानेश्वर मंदिर राजवाडा कंपाऊंड वडगाव येथे शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनांतर्फे करण्यात आले आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा डोंगराकडे पायी प्रस्थान करणाऱ्या बेळगावातील भाविकांना श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने शिधा स्वरूपात खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
यासोबतच बैलगाड्यांना जुंपलेल्या बैलांसाठीही सकस व पौष्टिक आहाराची व्यवस्था करण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाही चव्हाट गल्ली, नार्वेकर गल्ली तसेच कोंडुस्कोप येथून सासन काठ्या आणि बैलगाड्या ज्योतिबा डोंगराच्या दिशेने रवाना झाल्या. या पार्श्वभूमीवर कपिलेश्वर मंदिराच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक खाद्य साहित्य पुरवण्यात आले. याशिवाय भाविकांच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन विधिवत पूजा व महाआरती पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमात मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजित चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुळकर, राजू भातकांडे, तानाजी मुतकेकर यांच्यासह इतर पुरुष व महिला सेवेकरी तसेच विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. DK हेरिकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरिकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली, शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. गांजाची विक्री व सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध अबकारी विभागाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी काकती वेस नजीकच्या कंगराळ गल्ली येथे करण्यात आली. या प्रकरणामध्ये कृतिक संजय बांडगे व युवराज सुनील सरनोबत यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सुमारे 254 ग्रॅम वजनाचा अंदाजे 73,000 रुपये किमतीचा गांजा तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. अबकारी विभागाला कंगराळ गल्ली परिसरात गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक रवी मुरगोड, अबकारी निरीक्षक सुनील कुमार डी व उपनिरीक्षक विनय मुशन्नशर यांनी पथकासह छापा टाकला. कारवाई दरम्यान कृतिक बांडगे याला गांजासह पकडण्यात आले. तसेच युवराज सरनोबत याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याने गांजा सेवन केल्याची पुष्टी झाली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अबकारी विभागाकडून कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील रामापूर अरण्य परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून माजी आमदार बाबूराव बोळशेट्टी यांचे पुत्र राजू बोळशेट्टी वय 53 यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळून आला आहे. घटना दाट अरण्यातील निर्जन भागामध्ये रेल्वे ट्रॅकजवळ उभी असलेल्या कारमध्ये घडली. संबंधित कारला आग लावण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून कारमधील मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हा प्रकार पूर्वनियोजित खून असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञात व्यक्तींनी कारला आग लावून घटनास्थळावरून पळ काढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रकरणाची नोंद करून तपासाला वेग देण्यात आला असून यामागील नेमके कारण आणि पार्श्वभूमी शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. चंदगड तालुक्यामध्ये वाढत्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांकडून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. मोर्चेनंतर वन अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावानुसार 15 दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी, जंगलालगत तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात, तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, युवा सेना जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य व दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी आणि चिकोडी सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून वडगोल येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. मुतलकोडी येथील श्री बीर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या समुदाय भवनाची पायाभरणी आणि नवीन रस्ते कामाचे उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात आले. समुदाय भवनासाठी एकूण 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 50 लाखांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. भव्य समुदाय भवनाचा पायाभरणी समारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते संपन्न झाला, ज्यामुळे स्थानिक भाविक व नागरिकांची मोठी सोय होणार आहे. रस्ते कामासाठी मलिकवाड शर्यती मैदानापासून वडगोल रायण्णा सर्कल नणदी नेजपर्यंत 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, संतोष नवले, पिरगोंडा पाटील, सतीश पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयपूर विशेष पॉक्सो न्यायालयाने 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 1,15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 25 जुलै 2025 रोजी बाबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कात्रला गावातील हनुमंत भीमप्पा कोकटनुरा नावाच्या नराधमाने रात्री बाहेर गेलेल्या एका मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला आपल्या बाईकवरून गावाबाहेरील एका शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी बाबलेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजयपूर ग्रामीण मंडळाचे सीपीआय रमेश आवजी यांनी या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा केले आणि आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील व्ही.जी. हगरगुंडा यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले. कॅन्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन 2 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बागलकोट जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर बिळगीजवळील बाडगंडी परिसरात घडली आहे. धारवाड येथील मिश्रा पेढ्याची वाहतूक करणाऱ्या कॅन्टरचा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरील कोल्हार नगर पंचायत अध्यक्ष चन्नमल्लप्पा गिड्डप्पगोळ यांचा तिसरा मुलगा गुरुस गिड्डप्पगोळ वय 32 तसेच कल्लप्पा काखंडकी यांचा मोठा मुलगा बसवराज काखंडकी वय 27 हे दोघे युवक जागीच मृत्युमुखी पडले. घटनास्थळी बिळगी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. विजयपूर शहरातील मराठी विद्यालयात एसएसएलसी परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा मार्गदर्शक तत्वांनुसार कामकाज करावे तसेच कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अत्यंत दक्षतेने कार्य करून परीक्षा निर्विघ्नपणे पार पडेल याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी परीक्षेसाठी नियुक्त अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच परीक्षा केंद्रात उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, बसवण्यात आलेले सीसीटीव्ही आदी सर्व व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली. सर्व व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत ठेवाव्यात, कडक देखरेख ठेवावी आणि वेळेचे काटेकोर पालन करावे असे निर्देश त्यांनी दिले. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने आणि अचूकतेने पार पाडाव्यात असेही त्यांनी सांगितले. शहरातील सरदास हायस्कूल शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या चेस पार्क बांधकामाची पाहणी आज मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केली. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे हे देखील उपस्थित होते. या पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली व काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ, पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक एम कांबळे, पंचायत राज अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. कोळी तसेच तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी यशवंत कुमार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नियोजित चेस पार्कमुळे विद्यार्थ्यांमध्ये बुद्धी विकासास चालना मिळणार असून हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.